सो गाईज, सर्वप्रथम तर आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आपण स्वागत करूया, कारण की त्यांनी अतिशय छान असा निर्णय घेतलेला आहे. येत्या अपकमिंग इयरमध्ये 2025-26 जे सत्र असेल त्याच्यामध्ये आपल्या पहिलीपासून ते 12वी पर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे तो CBSE पॅटर्ननुसार होणार आहे. ही गोष्ट सगळ्यांनी ऐकली का बरं? ठीक आहे. पण इनिशियली बेसिसला यावर्षी आता आपली 9वीची लक्ष्य बॅच आहे. तुमच्यासाठी यावर्षी तरी कुठल्याही प्रकारचं चेंजेस नाही आहे, कारण सिलेबस बदलणे म्हणजे हे अशी पर्टिक्युलरली काही दिवसांचा फेज नसतो की लगेच डिसिजन घेतला आणि लगेच सिलेबस बदलेल. इनिशियली जे आता येणारं सत्र आहे 2025-26 मधलं, तर त्याच्यामध्ये फक्त इयत्ता पहिलीचा सिलेबस आहे तो चेंजेस होणार आहे आणि त्याच्यानंतर बाकीचा जो सिलेबस चेंजेस होणार आहे त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली 2 स्टेज आहेत. आली गोष्ट लक्षामध्ये. मग त्या 2 स्टेजमध्ये सरकारकडून अगोदर तुम्हाला पूर्णपणे सिलेबस, त्याच्यामध्ये जे पण आपले टीचर्स प्रेझेंट असतील त्यांची ट्रेनिंग, तर पूर्णपणे ही प्रोसेस चालणार आहे. मग आता आपल्याला फक्त एवढीच गोष्ट जाणून घ्यायची आहे, आतापर्यंत आपलं जे महाराष्ट्राचं शिक्षण धोरण होतं ते होतं सर्व शिक्षा अभियान, बरोबर का? पण आता शिक्षण प्रणाली बदलणं हे काळाची गरज आहे. आता शिक्षण आहे, जसं की केंद्र सरकारनं आपल्या शैक्षणिक गोष्टीमध्ये भरपूर चेंजेस केलेले आहेत आणि ह्याच गोष्टीचा प्लॅटफॉर्म आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आता अप्लाय केलेला आहे. येत्या आता 9वीची बॅच तुमची ज्यावेळेस 10वीला जाईल त्यावेळेस तुम्हाला CBSE पॅटर्ननुसार हे 2 स्टेजमध्ये बदल होणार आहेत, ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. आता याच्यामध्ये भरपूर गोष्टींचं कन्क्लुजन आहे. मग CBSE जे पूर्णपणे डिझाईन केलं जातं ते NCERT बोर्ड करून डिझाईन केलं जातं आणि पूर्णपणे आपला जो स्टेट बोर्डचा जो सिलेबस आहे ते महाराष्ट्र बोर्ड करून डिझाईन केला जातो. तो याच्यामध्ये आपल्याला फक्त लक्षात एवढीच गोष्ट घ्यायची आहे, याच्यामध्ये 30% जे रिझर्वेशन असतं महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे तो डिसिजन घेऊ शकतो सिलेबस 30%चा. आणि आपल्या इकडे जे आपल्या समजा लोकल लँग्वेज असतील मराठी, हिंदी किंवा अदर स्टेटमध्ये गुजराती वगैरे त्यांना प्राधान्य दिलं जायचं. पण आता पूर्णपणे सेंट्रल बोर्ड असल्यामुळं पूर्णपणे प्रायोरिटी आहे ते CBSEला देण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा खूप जास्त फायदा होणार आहे. सो अबाउट आवर ट्रिनिटी क्लासेस, आपल्या ट्रिनिटी क्लासेसची जे मॅनेजमेंट बॉडी आहे, पूर्णपणे स्टाफ आहे, तो पूर्णपणे 100% प्रिपेअर आहे फॉर द CBSE पॅटर्न. सो मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही तयार आहात का? Get ready for the advanced version of the Trinity classes and let's welcome the decision of Maharashtra board. Thank you.